नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 21 सप्टेंबरचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी काल विचारलेला खास प्रश्न आहे, सेबीने म्हणजेच सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने स्वागत F1 हा उपक्रम कोणत्या उद्देशाने सुरू केला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कमी जोखमीच्या परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी. सेबीने स्वागत F1 नावाचे नवीन फ्रेमवर्क सुरू केले आहे, ज्याद्वारे कमी जोखमीच्या परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाणार आहे, जसे की सॉव्हरेन वेल्थ फंड्स आणि पेन्शन फंड्स. या फ्रेमवर्क अंतर्गत नोंदणी कालावधी 10 वर्षाचा केला गेला आहे, जो आधीच्या 3 वर्षाच्या चक्राला बदलतो, ज्यामुळे स्थिर आणि दीर्घकालीन गुंतवणूक प्रोत्साहित केली जाते. यासोबतच एक डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आले आहे, ज्यामुळे ऑनबोर्डिंग वेळ फक्त 1 आठवडा झाली आहे आणि गिफ्ट IFSC मध्ये प्रवेश देखील सुलभ केला गेला आहे. आता सुरुवात करूया आजच्या आपल्या टॉप 10 प्रश्नांना. आजचा पहिला प्रश्न आहे, हिंदू भूषण पुतळ्याचे अनावरण कोणत्या राज्यात झाले आहे? तर जो पुतळा आहे हिंदू भूषण, याचे अनावरण झाले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. महाराष्ट्रात हिंदू भूषण पुतळ्याचे अनावरण साजरे करण्यात आले. हा पुतळा छत्रपती संभाजी महाराजांचा असून 180 फूट उंच आणि कास्य धातूपासून बनवण्यात आला आहे. यात 140 फूट उंच पुतळा व 40 फूट उंच पादपीठ यांचा समावेश आहे. या स्मारकाचे लोकार्पण 14 सप्टेंबर 2025 रोजी मोशी, पिंपरी चिंचवड, पुणे येथे करण्यात आले. या कार्यक्रमात मराठा शौर्याचा गौरव करण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात मोठा ढोल ताशा सलामी सोहळा पार पडला. हा भव्य पुतळा शंभू सृष्टी स्मारक संकुलाचा एक भाग आहे, ज्यामध्ये मराठा वारशाचे दर्शन घडविणारे पुतळे, भिंतीचित्रे आणि होलोग्राफिक सभागृह यांचा समावेश आहे. आजचा दुसरा प्रश्न, 2025 मध्ये बेरोजगार तरुणांसाठी नवी आर्थिक मदत योजना कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, म्हणजेच बिहार सरकार. बिहार सरकारने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली 2025 मध्ये बेरोजगार युवकांसाठी नवीन आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत 20 ते 25 वर्षे वयोगटातील बेरोजगार पदवीधरांना दरमहा 1,000 रुपये इतके आर्थिक सहाय्य दिले जाईल. हे सहाय्य 2 वर्षाच्या कालावधीसाठी असेल. या योजनेचा जो भर आहे तो आहे कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेतील पदवीधरांवर. आजचा तिसरा प्रश्न, होम बाउंड या चित्रपटाची निवड कोणत्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑस्कर पुरस्कार 2026. होम बाउंड नीरज घायवान दिग्दर्शित चित्रपट भारताकडून 2026च्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर पुरस्कारासाठी अधिकृत एंट्री म्हणून निवडला गेला आहे. या चित्रपटाची यापूर्वी कान्स चित्रपट महोत्सवातील अनसर्टन रिगार्ड या श्रेणीसाठी निवड झाली होती. तसेच तो टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देखील प्रदर्शित झाला होता. या निवडीची घोषणा ऑस्कर निवड समितीचे अध्यक्ष एन चंद्रा यांनी केली. या मानाच्या स्थानासाठी विविध भाषांमधील एकूण 24 चित्रपट स्पर्धेत होते. आजचा चौथा प्रश्न आहे, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 साठी लोगो आणि उपक्रम कोणत्या मंत्रालयाने जाहीर केले? तर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, पर्याय क्रमांक बी, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 साठी लोगो आणि उपक्रमांचे अनावरण केले. हा असा पहिला जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचा उपक्रम आहे, जो ग्लोबल साऊथमधील एखाद्या राष्ट्राने यजमान म्हणून आयोजित केला आहे. या शिखर परिषदेचा उद्देश म्हणजे सुरक्षित आणि विश्वासार्ह परिसंस्थांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वांसाठी लोकशाही सदृश प्रवेश उपलब्ध करून देणे. या परिषदेच्या 3 मार्गदर्शक तत्वे आहेत. पहिलं पीपल, दुसरं प्लॅनेट आणि तिसरं म्हणजे प्रोग्रेस. प्रमुख कार्यक्रमांमध्ये उडान पीच फेस्ट, युवा AI बाय हर आणि ग्लोबल इनोव्हेशन चॅलेंज यांचा समावेश आहे. प्रश्न 5वा, यात्री सेवा दिवस 2025 चे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, हिंडन विमानतळ. यात्री सेवा दिवस 2025 चे उद्घाटन
नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने हिंडन विमानतळावर केले. या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे प्रवासी प्रथम सेवा, ज्यामध्ये प्रवाशांच्या सन्मान, सोयीसुविधा आणि आरोग्य कल्याणावर भर दिला गेला आहे. या दिवशी आयोजित कार्यक्रमांमध्ये वैद्यकीय तपासण्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि वृक्षारोपण यांचा समावेश होता. तसेच डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत सर्व विमानतळे वायफाय सुविधांनी सुसज्ज करण्यासाठी डिजिटल उपक्रमांनाही गती देण्यात आली. आजचा 6वा प्रश्न, R1 AI मॉडेल कोणी विकसित केले आहे? तर जे R1 हे AI मॉडेल विकसित केले आहे DeepSeek AI. तर DeepSeek AI ने R1 कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल विकसित केले. हे मॉडेल मानवी हस्तक्षेपाविना रिइन्फोर्समेंट लर्निंगद्वारे विचार क्षमता सुधारते. याची सुरुवात R10 या प्राथमिक आवृत्तीतून झाली. गणित आणि संगणक कोडिंग कार्यांमध्ये या मॉडेलने उल्लेखनीय प्रगती साधली. याचा कार्यक्षमता स्तर साधारण उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांपेक्षा अधिक प्रगत आहे. समस्येच्या कठीणतेनुसार हे मॉडेल स्वतःची दुरुस्ती म्हणजे सेल्फ करेक्शन करते. तसेच हे गतिशील विचार प्रक्रिया विकसित करण्यास सक्षम आहे. प्रश्न 7वा, महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोधासाठी MOU स्वाक्षरी करणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ऑइल इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेड. ऑइल इंडिया लिमिटेड आणि हिंदुस्तान कॉपर लिमिटेड यांनी महत्त्वपूर्ण खनिजांच्या शोधासाठी MOU वर स्वाक्षरी केली. या सहकार्याचा मुख्य फोकस तांबे आणि संबंधित खनिजांवर आहे, जे खनिज सुरक्षिततेसाठी योगदान देईल. ही भागीदारी राष्ट्रीय क्रिटिकल मिनरल मिशनला समर्थन देते आणि या मिशनचा उद्देश रणनीतिक खनिज संसाधनांपर्यंत सतत प्रवेश सुनिश्चित करणे हा आहे. आजचा 8वा प्रश्न आहे, अजय दी अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी हा चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय B म्हणजेच योगी आदित्यनाथ. अजय दी अनटोल्ड स्टोरी ऑफ ए योगी हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे जीवन वर्णन करतो. हा चित्रपट भारतामध्ये 500पेक्षा जास्त स्क्रीन्सवर आणि जागतिक पातळीवर 150 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रकाशनात CBFC कडून आक्षेप नोंदवल्यामुळे विलंब झाला, पण ऑगस्टमध्ये बॉम्बे उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे तो मंजूर करण्यात आला. निर्माता अजय मेंगी यांनी सांगितले की चित्रपटाच्या प्रदर्शिती नंतर प्रेक्षकांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे. 9वा प्रश्न आहे, 10वा आयुर्वेद दिन 10th आयुर्वेदा डे कधी साजरा केला जाईल? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय C 23 सप्टेंबर. 10वा आयुर्वेद दिवस 23 सप्टेंबर रोजी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद गोवा येथे साजरा केला जाईल. या वर्षाची थीम आहे आयुर्वेदा फॉर पीपल अँड प्लॅनेट, ज्यामुळे आयुर्वेदाचं जागतिक महत्त्व अधोरेखित होते. आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी आयुर्वेदाच्या जागतिक स्तरावर वाढत्या ओळखीवर भर दिला. सरकारचा उद्देश आयुर्वेदाला व्यक्तिगत तसेच ग्राहकाच्या कल्याणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, झुबिन गर्ग यांचा मृत्यू कोणत्या देशात झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय C सिंगापूर. आसामचे सुप्रसिद्ध गायक झुबिन गर्ग यांचा सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग अपघातात निधन झाले. समुद्रातून वाचवल्यानंतरही इंटेन्सिव्ह केअर्समध्ये डॉक्टर्स त्यांना वाचवू शकले नाही. झुबिन गर्ग यांना बॉलिवूड हिट गाणे या अली या गँगस्टर मूव्हीमधील गाण्यामुळे ओळख मिळाली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी 40 भाषांमध्ये 38,000हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आणि उत्तर पूर्वेच्या संस्कृती व सामाजिक कार्यात देखील त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा तुमच्यासाठीचा खास प्रश्न आहे, वर्षातील 17वा तुफान मिताग टायफून मिताग कोणत्या प्रांतात उतरलंय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.